राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय हरे जय राम बोला सर्वण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो विठ्ठल परवा तो माधव परवा तो विठ्ठल परवा तो माधव परवा बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर हे पापर खुमा देवी वर पापर खुमा देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय एवढा प्रभु भावे तेने संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे बड़ा प्रभु भावे तेने संपुष्टि रहावे तेने संपुष्टि रहावे तेने संपुष्टि रहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा
पुरवी धरावी ते इच्छा, पुरवी धरावी ते इच्छा. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा, पूर्वी धरावी ते इच्छा, पूर्वी धरावी ते इच्छा. पाय भडा जगदानी मागे तुळसी दळपाणी, मागे तुळसी दळपाणी, मागे तुळसी दळपाणी. एवढा जगदाणी मागे तुळसी दळपाणी, मागे तुळसी दळपाणी, मागे तुळसी दळपाणी. हे आला नावा रूपा, नावा रूपा, आला नावा रूपा, आला नावा रूपा. तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा. आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. पुरवी धरावी ते इच्छा, पुरवी धरावी ते इच्छा, पुरवी धरावी ते होय इच्छा. भक्ती केला तैसा पूर्वी धरावे ते इच्छा, पूर्वी धरावे ते इच्छा, पूर्वी धरावे ते इच्छा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. बोला बोला सर्वांनी बोला, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुदेव महाराज की जय, गणराज गणपती महाराज की जय. विठाला 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 विठाला. बोला पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय, उमापति महादेव पवन सुत हनुमान महाराज की जय, गणराज गणपति महाराज की जय. बोला रे भाई सब संतन की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव.
एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु भावे, तेने संपुष्टी राहावे, होय भक्ती केला तैसा, पुरवी धराविती इच्छा. प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन निरूपणाकरिता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते वितराग संपन्न श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय माझ्या वारकऱ्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे, इंद्रायणीच्या काठी उठलेलं भक्तीचं वादळ, वारकरी संप्रदायाच्या विशाल अशा वटवृक्षाला लागलेलं गोंडस फळ आणि प्रखांड बुद्धिवंताच्याही बुद्धीला न उलगडणारं कोड म्हणजे माझे श्री संत तुकाराम महाराज आणि त्या तुकोबारायांच्या गाथारूपी बागेमधील एक गोड अभंगरूपी पुष्प आज भगवान श्री गणेशाच्या चरण कमलावरती अर्पण करण्याकरिता गायले. विठ्ठल विठ्ठल भगवान श्री गणेशाच्या या पावन उत्सवामध्ये चालत असणारा हा गोड कीर्तन महोत्सव आणि त्या कीर्तन महोत्सवामधील आज अनंत चतुर्दशीची सेवा ही माझ्या वाटेला आली. आज पवित्र आनंद चतुर्दशी अर्थात आजच्या दिवशी भगवान श्री गणेशाला आपण निरोप देतोय. बाप्पांचं आज विसर्जन. मग नेमकं विसर्जन काय, विसर्जन कसं करावं, आम्ही जे विसर्जन बाप्पांचं करतो ते योग्य आहे का, मोठ्यांच्या मुखातनं श्रवण केलेलं, गुरुजनांकडनं ग्रहण केलेलं थोडक्यामध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठ्ठल 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 पवित्र अनंत चतुर्दशी भगवान गणेशाचं आज विसर्जन. विसर्जन का करावं, जे आम्ही विसर्जन करतोय महाराज ते योग्य आहे का. अरे ज्या गणपती बाप्पाला गणेश चतुर्थीच्या दिवशी आम्ही घरी आणतो महाराज, मोठ्या निष्ठेने घरी आणतो, आदराने स्थापन करतो, 10 दिवस मोठ्या अट्टहासाने सेवा करतो. काहींच्या घरी भगवान गणेशजी 1.5 दिवसांसाठी येतात, काही लोक 5 दिवस सेवा करतात, काही लोक 7 दिवस सेवा करतात, पण बहुतांशी 95% भक्त भगवान गणेशजींची 10 दिवस सेवा करतात. मग प्रश्न आहे महाराज, अरे 10 दिवस भगवान गणेशाची एवढी सेवा करायची, बाप्पाची एवढी सेवा करायची, मग 11व्या दिवशी विसर्जन का. तसं बघितलं तर बाप्पा कुणाला प्रिय नाही, माझा बाप्पा सर्वांना प्रिय आहे. असं कोण आहे बाप्पांवरती प्रेम करत नाही, भगवान गणेशजींवरती प्रेम करत नाही. महाराज भगवान गणेशजी जर सर्वांनाच प्रिय असतील, मानवाचं जाऊ द्या हो, देवतांना प्रिय आहेत. सर्वच देवतांनी भगवान गणेशजींचं वर्णन केलंय. ज्ञानोबराया जेव्हा ज्ञानेश्वरी लिहायला घेतात ना, ज्ञानोबराया 10 ते 15 ओवी, ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीला 10 ते 15 ओव्या भगवान गणेशजीचं वर्णन करण्यामध्येच घालवतात. विठ्ठल 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 ओम नमो जियात्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रत
म्हणे निवृत्ती तासू अवधारी जोजी. विश्वमाऊली ज्ञानोबराया जेव्हा ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहायला बसतात, गुरुदेवाला प्रणाम करतात आणि सुरुवातीच्या 10 ते 15 ओव्या माझ्या गणरायाचं वर्णन करण्यामध्ये घालवतात. विठ्ठल हो, ज्ञानेश्वरीच नाही माईबाप, कुठलाही ग्रंथ बघा. अरे ग्रंथ सोडा, आमच्या संसारामधील कुठलंच कार्य गणरायाची पूजा झाल्याशिवाय सफल होत नाही, प्रारंभ होत नाही. श्री गणेशाय करावाच लागतो. लग्न असो, लग्नामध्ये गणपती बाप्पाचं पूजन करावंच लागतं ना. विठ्ठल हो मायबाप, लग्न गणरायाचं पूजन झाल्याशिवाय लागत नाही. अर्थात या विश्वामध्ये गणरायाची पूजा केल्याशिवाय कुठलंच कार्य सफल होत नाही ना मायबाप. मग ती पारमार्थिक असो अथवा प्रापंचिक असो. चोरी करणाऱ्या चोराला सुद्धा गणरायाचं वंदन करावंच लागतं, पूजन करावंच लागतं. मग बाप्पा जर एवढे सर्वांचे प्रिय असतील तर 10 दिवस आम्ही महाराज सेवा करतो, मग विसर्जन का? 12ही महिने सेवा चालू द्या. थोडं व्यावहारिक बोलेल. मला सांगा, पाहुणा आमच्या घरी आला किती दिवस शोभतो? फार फार तर ज्या दिवशी आला तो दिवस. व्यवहारिक सांगतोय मायबाप, थोडंसं व्यवहारामध्ये विचार करा. पाहुणा किती दिवस शोभतोय? फार फार तर 2 दिवस. जावाई असेल 3 दिवस. पहिला दिवस पाहुण्याचा चांगला पाहुणचार होतो. दुसरा दिवस 56 प्रकारचे भोग त्याच्या समोर सजवले जातात. तिसरा दिवस उजाडला आणि पाहुणा जर जाण्याचं नाव घेत नसेल तर मग 56 प्रकारचे भोग नाही, मग भाजी पोळी येते. तिसरा दिवस पाहुण्याने ओळखावं. पुरणपोळीचा स्वयंपाक झाला, जे हवं आहे ते झालं, आता भाजी पोळी आली, आता तरी निघावं. पण पाहुणाही आमच्यासारखा असावा. 5वा दिवस आता भाजी पोळी नाही, आता शिळी पोळी. ज्यावेळेस ताटामध्ये शिळी पोळी येते, आता तरी पाहुण्याने ओळखावं खरा पाहुणा किती दिवस. ज्यावेळेस सुदामजी भगवान गोपाल कृष्णजींना म्हणजे आपल्या मित्राला द्वारिकेमध्ये भेटायला जातात. माझा प्रश्न आहे मायबाप, माझा सुदामा द्वारिकेमध्ये किती दिवस राहत असेल? जायला त्याला 6 महिने जातात, वापस यायला 6 महिने लागतात. मग सुदामा जाण्यासाठी जर एवढ्या ठोकरा खात 6 महिने भगवान कृष्ण कन्हैयाची भेट घेण्यासाठी ऊन वारा पाऊस सर्व सहन करतो, पायामध्ये पादुका नाही, डोक्यावरती पगडी नाही, अरे गुडघ्याच्या वर धोतर आहे, फाटलेला आहे, 10 ठिकाणी त्याला गाठ बांधली, अंगावरती 10 ठिकाणी फाटलेलं उपरणं, गुडघ्याच्या वर धोतर, मित्राला भेटण्याची अपेक्षा आहे, मुक्काम दर मुक्काम मजल दर मजल करत निघालेले सुदाम. अरे एवढे कष्ट होत होते, पायाला फोड येत होते, रक्ताभंबाळ झालेले पाय. पण हरे रामा हरे रामा राम रामा हरे हरे. 6 महिने लागले द्वारिकेला जायला. 6 महिन्यानंतर भगवंताची भेट घेतली. संपूर्ण इतिहास आपल्याला माहिती आहे. भगवंताच्या द्वारिकेमध्ये सुदामजी पोहोचले. भगवान गोपाल कृष्ण सुदामाला आलिंगन देतात. आओ मित्र, बड़े दिनों के बाद मिल रहा है मित्र, कैसे हो सुदामा? सुदाम जी ने सांगितलं, कृष्ण मैं ठीक हूं मित्र. भगवंत सुदामाच्या चरणाकडे पाहतात. रक्ताभंबाळ झालेले पाय, जगाचा बाप सुदामाचे चरण आपल्या हातावरती ठेवतो. डोळ्यातील अश्रूने सुदामजीच्या चरणाचा अभिषेक करतो. भगवान म्हणतो, अरे धिक्कार असो माझ्या देवपणाचा. जगाचा बाप आहे पण त्याचा मित्र, ही अवस्था. म्हणून आपल्या स्वतःच्या डोळ्यातील अश्रूने सुदामजींच्या चरणाचा अभिषेक
भगवान द्वारिकाधीश करतात. भगवंताला पाण्याची आवश्यकता पडली नाही. माय बाप, जगाचा बाप सुदामाचे चरण आपल्या नेत्रातील अश्रूने धुतात. आता माझा प्रश्न आहे, ज्या मित्राचं मित्रावरती एवढं प्रेम आहे, जो मित्र जगाचा बाप आहे आणि एक मित्र अत्यंत दुबळा आहे. सुदामजींना द्वारिकेला येण्यासाठी 6 महिने गेले, 6 महिने लागले, एवढे कष्ट घेतले. सुदामा द्वारिकाधीशाच्या घरी किती दिवस थांबत असेल? 6 महिने येण्यासाठी गेले. किमान एखादा महिना तरी मुक्काम करायला हवा होता, एखादा महिना तरी थांबायला हवं होतं, बरोबर? घरी काय आहे? अरे भिक्षा मिळत नाही, इथे पंचपक्वान्न मिळतात, मग सुदामाने थांबायला हवं. किती दिवस? महिनाभर? 15 दिवस? 8 दिवस? किमान 4-5 दिवस? पण नाही माय बाप, सुदामजींना माहिती आहे खरा पाहुणा एकच दिवस शोभतो. विठ्ठल माझे सुदामा एक दिवस सुद्धा नाही, फक्त रात्रभर थांबतात. दोघा मित्रांची चर्चा होते आणि दुसऱ्या दिवशी सुदामजी म्हणतात, कृष्ण जाना चाहते हैं मित्र, आज्ञा है कृष्ण. भगवान म्हणले, अरे सुदाम अभी आए हो मित्र, और 2-4 दिन रुक जाओ. भगवान ज्यावेळेस आग्रह करतात, सुदाम म्हणतात, नहीं मित्र, आप इस द्वारिका के राजे हो, हम उस झोपड़ी के राजे हैं. अरे मित्रा, माझा परिवार वाट बघत असेल रे, माझी सुशीला वाट बघत असेल, माझे मुलं वाट बघत असतील, येतो कृष्ण, येतो मी. निरोप घेतात, दुसऱ्या दिवशी निघून जातात. सुदामजी आमच्यासारखे पाहुणे नव्हते. विठ्ठल म्हणून मी बोलत होतो, साधं उदाहरण आहे हो, व्यवहारामधलं उदाहरण आहे. पाहुणा किती दिवस शोभतो? फार फार तर 2 दिवस. त्याही पलीकडे अतिप्रिय पाहुणा असेल तर 3 दिवस. त्याही पुढे अतिप्रिय पाहुणा असेल 4 दिवस. त्याही पलीकडे अतिप्रिय पाहुणा असेल तरी त्यांनी 5व्या दिवशी थांबू नये, तसं तर 3ऱ्याच दिवशी थांबू नये. पण जास्तच प्रिय असेल, जास्तच प्रेम असेल तर किमान 5व्या दिवशी तरी घर सोडावं. आणि जर नाही त्या पाहुण्याने घर सोडलं तर घरचे घर सोडायला मजबूर होतात, कारण शोधतात. घरच्या लोकांनी जा म्हणण्याच्या अगोदर पाहुण्याने घर सोडलेलं बरं. विठ्ठल व्यावहारिक सांगतोय, हे काही फार शास्त्रामधलं नाही, साधं उदाहरण आहे. जसं बाप्पांना माहिती असावं 10 दिवस एवढा थाट होतो, 10 दिवस सोडून असंच जर 12ही महिने राहिलो तर हे लाडू मोदक मिळायचे नाही. मग देवाऱ्यामध्ये बसवतील, साधी आरती सुद्धा करायला यायची नाही. आमच्या घरामधले देव, मी कित्येक घरामधले देव दाखवून देऊ शकतो माय बाप, ज्या देवांवरती धूळ चढली. विठ्ठल कोण पूजा करतं बरं? पूजा करतात ती काही प्रेमाने. म्हणून भगवान गोपाल कृष्ण म्हणले, अरे माया, यशोदा मातेला जर माझं देवपण दाखवलं तर मला माखण मिश्री नाही ग. मग मला देवाऱ्यामध्ये बसवतील, दिलं तेवढंच खावं लागेल, दिलं तर खा, नाही दिलं तर उपवासी मर, आहे ना. म्हणून देवपण झाकून ठेवतो आणि सर्वसामान्य गोपाल ग्वाला म्हणून गोकुळामध्ये वावरतो. विठ्ठल बोला पुंडलिक सहज एक व्यावहारिक उदाहरण सांगितलं, पण खरं कारण हे नाही. बाप प्रश्न आहे, महाराज 10 दिवस आम्ही बाप्पांची सेवा करतो, भक्ती भावनेने सेवा करतो, मग 11व्या दिवशी विसर्जन का? याचं उत्तर आहे माय बाप, शास्त्रामध्ये गूढ उत्तर आलंय. संपूर्ण ग्रंथ सामुग्री निर्माण करणारे भगवान व्यास महर्षी, लक्षपूर्वक ऐका. व्यास उच्चिष्ट शुक गोंधळी
जेवढं आपल्याला या जगाच्या पाठीवरती ज्ञान दिसतं ना मायबाप, ते व्यासांचं उच्चिष्ट आहे, उष्ट आहे. जेवढं ज्ञान, जेवढं भांडार भरलं ना, तेवढं संत म्हणतात सर्व माझ्या व्यासांचं आहे, व्यासजींचं आहे. ते व्यास महाराज ज्यावेळेस ग्रंथ सामग्री निर्माण करतात, प्रश्न निर्माण होतो, मनामध्ये एक संकल्पना निर्माण होते, मनामध्ये संकल्प निर्माण होतो. एवढी ग्रंथ सामग्री केली, महाभारतासारखा ग्रंथ लिहावा, महाभारतासारखा विशाल ग्रंथ निर्माण करावा, जेणेकरून जगाचं कल्याण होईल. व्यासांच्या मनामध्ये संकल्पना आली. महर्षी वेद व्यासजी विचार करतात, महाभारतासारखा ग्रंथ निर्माण करावा, पण एवढा मोठा ग्रंथ निर्माण करायचा, याचा लेखक कोण बनेल, याला लिहिणार कोण? म्हणून भगवान व्यास महर्षी माता सरस्वतीला प्रार्थना करतात. सरस्वती माता प्रगट होतात आणि व्यास महाराज सरस्वती मातेला आपली इच्छा प्रगट करतात. मा, आमची इच्छा आहे मा, महाभारतासारखा ग्रंथ निर्माण करावा, पण अट एक आहे, जो कोणी ग्रंथ लिहील, ज्या स्पीडने मी बोलेल मा, ज्या स्पीडने मी श्लोक सांगेल मा, त्याच स्पीडने लिहावं लागेल. केवळ लिहायचं नाही, तर प्रत्येक श्लोकाचा अर्थ करून, श्लोक समजून नंतर लिहायचं. सरस्वती माता म्हणते, भगवान व्यासजी, हे व्यास महर्षी, असा जगाच्या पाठीवर एकच आहे, ज्याचं नाव गणेश आहे. विठ्ठल 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 जगाच्या पाठीवर असा एकच आहे, जी बुद्धीची देवता आहे. आपण भगवान गणेशजींचं आवाहन करा. व्यास महाराज भगवान गणेशजींचं अर्थात बाप्पांचं आवाहन करतात. गणपती बाप्पा व्यासांच्या आवाहनाला, आवाजाला होकार देतात, प्रगट होतात. बोला व्यास महाराज, काय काम आहे? व्यासजी म्हणतात, बाप्पा, तुमच्याशिवाय काम होणार नाही. काय काम आहे देवा? काही नाही बाप्पा, महाभारतासारखा ग्रंथ निर्माण करण्याचा विचार करतोय, लेखक कोणी भेटत नाही. तुमच्यासारखा मोठा विद्वान दुसरा कोण असेल, ज्यांच्या पत्नी रिद्धिसिद्धी आहेत? हे काम तुम्हीच करू शकता गणपती बाप्पा, पण माझी एक अट आहे. काय अट? भगवान व्यास महर्षी म्हणतात, महाभारतासारखा ग्रंथ निर्माण तर करायचा, लेखक आपण व्हायला तयार आहात का? गणपती बाप्पा म्हणले, मी तयार आहे महाराज. केव्हा प्रारंभ करायचा बोला? व्यास महाराज म्हणले, महाभारतासारखा ग्रंथ निर्माण तर करायचा, लेखक आपण बनायला तयार आहात, पण माझी एक अट आहे का? ज्या स्पीडने मी गणराया श्लोक बोलेल, ज्या स्पीडने मी बोलेल, त्या स्पीडने आपली लेखणी चालली पाहिजे. भगवान गणेशजी मान्य करतात, केवळ लेखणी चालली नाही पाहिजे. व्यास महाराज म्हणले, प्रत्येक श्लोक समजून आपल्याला लिहावं लागेल, त्याचा अर्थ समजून लिहावं लागेल. जोपर्यंत श्लोकाचा अर्थ कळणार नाही, तोपर्यंत आपण पुढे जायचं नाही. भगवान गणेशजी बुद्धीची देवता आहे. भगवान गणेशजी म्हणले, व्यास महाराज, माझी पण एक अट आहे. काय अट आहे? ज्या स्पीडने, ज्या वेगाने माझी लेखणी चालेल, त्या वेगाने तुम्हाला सुद्धा श्लोक बोलावे लागतील. मंजूर आहे का? मान्य? भगवान व्यास महाराज म्हणतात, मी प्रत्येक श्लोक सांगेल ते समजून आपल्याला लिहावं लागेल, म्हणजे अर्थ करून लिहावं लागेल. जर अर्थ नाही कळाला तर थांबून त्याचा अर्थ करूनच तो श्लोक लिहावा लागेल. आणि भगवान गणेशजी म्हणतात, ज्या स्पीडने माझी लेखणी चालेल, त्याच स्पीडने आपल्याला बोलावं लागेल. मान्य आहे? भगवान व्यासजी म्हणले, मान्य आहे. दोघांच्या अटी दोघांकडनंही मान्य होतात आणि महाभारतासारखा ग्रंथ निर्माण होऊ लागतो. ऐका, भगवान व्यास महाराज आहेत. संपूर्ण विश्वामध्ये जेवढं आपल्याला ज्ञान मिळतं मैबाप, 4 वेद, 6 शास्त्र, सर्व 18 पुराण ज्यांनी लिहिले, भगवान व्यास महाराज साधे आहेत. अरे व्यास महाराज श्लोक सांगतात, गणपती बाप्पा लगेच अर्थ करतात, लगेच लिहितात. व्यास महाराज श्लोक सांगतात, गणपती बाप्पा लिहितात.
व्यासांची वाणी खुंटीत होऊ लागते, पण गणपती बाप्पाची लेखणी थांबत नाही. म्हणून व्यास महाराज म्हणले आता करू तर काय करू. व्यास महाराज एखादा असा अवघड श्लोक टाकतात, एखादा असा अवघड श्लोक गातात. गणपती बाप्पाला सुद्धा त्याचा विचार करायला काही वेळ जातो. आणि तेवढ्यामध्ये व्यास महाराज मोठा श्वास घेतात. तेवढा व्यासांना विश्राम मिळतो. काही काही श्लोक असे अवघड असतात ना महाराज, ते आमचे गुरुजी शिकवायचे बघा. एक गीतेमध्ये एक श्लोक आहे, हत्वैताना तताही नाहा. एक आमचा पार्टनर, त्याला ते येतच नव्हतं. गुरुजी शिकवायचे, हत्वैताना तताही नाहा, हत्वैताना तताही नाहा, हत्वैताना तताही नाहा. ते गुरुजींसमोर असताना म्हणायचं, पण गुरुजींनी ज्यावेळेस सांगितलं बाळा उठ म्हण हत्वैताना तताही नाहा, ते म्हणायचं हातपाय ताणले तरी बी येईना. नाही, संस्कृत एवढं सोपं नाही हो. टिंबम देतम संस्कृतम होतम एवढं सोपं नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. नाहीतर मी श्रीमद भागवत कथा करतो. भागवतामधले श्लोक फार गोड आहेत, फार गोड आहेत. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतस् चार्धेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत् सूरयः तेजोवारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषात् धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. किंवा महात्म्यामध्ये एक श्लोक येतो, कथम रोधिसी विप्रत्वम का ते चिंता बलियसी वदत्वम सत्वरम मह्यम स्वच्छ दुःखस्य कारणम. फार फार गोड श्लोक आहे. वदत्वम सत्वरम मह्यम स्वच्छ दुःखस्य कारणम किम कारणम रोधिसी विप्रत्वम. सहज बोलत होतो, सहज अर्थ लागतो ना. हे ब्राह्मण किम कारणम रोधिसी विप्रत्वम, विप्रमाणे ब्राह्मण. किम कारणम कोणत्या कारणाने, रोधिसी म्हणजे रडतोस का. सोपं आहे ना, बोलून गेलो. वदत्वम सत्वरम मह्यम स्वच्छ दुःखस्य कारणम. वदत्वम सत्वरम मह्यम, सत्वर म्हणजे लवकर त्वरित, वदत्वम म्हणजे सांग. सहज बोलून गेलो. वदत्वम सत्वरम मह्यम स्वच्छ दुःखस्य कारणम किम कारणम रोधिसी विप्रत्व. कोणत्या कारणाने रडतात सांगा मला. श्लोक बोलून गेलो. दोघं बापलेक होते, पिता पुत्र दोघे बसले होते. बाप लेकाकडे पाहतो, लेक बापाकडे पाहतो. पप्पा संस्कृत सोपा आहे. कथम रोधिसी विप्रत्वम का ते चिंता बलियसी. सोपा आहे. आपण हे संस्कृत बोलूयात का. बाप जैसा बेटा कुंभार वैसा लोटा म्हण आहे है ना. पप्पा म्हणलं ठीक आहे, सोपं आहे बाळा संस्कृत. घरी गेले, तुझ्या मम्मी समोर सुरू करू. कथा संपली, घरी आले. पोराला भूक लागली होती. पोरगा म्हणला बाबम बाबम भूकम भूकम लागलीम लागलीम. संस्कृत सांगतोय मी, एवढं सोपं नाही बरं, पण ऐका. बाबम बाबम भूकम भूकम लागलीम लागलीम. बाप म्हणला तुझ्या मम्मीला माग. म्हणला नाही पप्पा तुम्ही आवाज द्या. त्याने आवाज दिला, बायकोम बायकोम भूकम भूकम लागलीम लागलीम. पत्नी म्हणली या केसावाल्या बुवाची आणि कथा ऐकली म्हणून हे दोघे बिघडले. तिने काहीच बोलली नाही बिचारे. गरम गरम खिचडी बनवली होती. थंडीचे दिवस, पावसाळ्याचे दिवस असतील. गरम गरम भजे, मिरची भजे, कांदा भजे, अजून कोणते भजे. भज्याचे फार प्रकार असतात. बनवले भजे आणि त्या बिचारीने गरम गरम भजे, गरम खिचडी आणली. पोराला भूक लागली होती. पोराने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता पाणी फिरवलं नाही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हटलं नाही. पाणी फिरवावं, प्रणाम करावा, देवाचा जयघोष करावा. एक जण म्हणला महाराज ताटाभोवती पाणी का फिरवतात. म्हणलं तुझ्यासारख्याची नजर माझ्या ताटावर पडू नये म्हणून फिरवतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो चला. पाणी फिरवलं नाही, प्रणाम केला नाही, जेवायला प्रारंभ केला. जसाही हात ताटामध्ये घातला, घास घेणार, मुखामध्ये टाकणार, तेवढ्यामध्ये त्याचा हात पोळला, तोंड पोळलं आणि तो घास मुखामधला खाली टाकतो आणि आपल्या बाबाला म्हणतो, आता तरी मराठीत बोलावं ना, ते परिणाम होता ना. बाबाला म्हणतो बाबम बाबम भातम भातम उनम उनम. बाप म्हणला बाळूम बाळूम फाकम फुकम गाळम गिळम. ते म्हणला पप्पा भात जरा गरम आहे. म्हणजे बाबम बाबम भातम भातम उनम उनम. झाली का संस्कृत. आता पप्पाने तरी व्यवस्थित बोलावं ना. पप्पा म्हणला बाळूम बाळूम म्हणजे बाळ्या.
बाळूम बाळूम भातम भातम फाकम फुकम गाळम गिळम, जरा फाकून फुकून खा नंतर गिळ. आता ती बिचारी एकटीच किचन रूममधून हसत होती. हे परिणाम त्या केसावाल्या बुवाच्या कथेमध्ये जाण्याचा. एकटीच हसत होती. दोघे जण जेवले. रात गई बात गई. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी भागवत कथा श्रवण केली होती. परिणाम होता डोक्यावरती. सकाळी सकाळी उठला, स्नान केलं, सवळं परिधारण केलं, पूजेला जाऊन बसला. पूजेला देवाजवळ देवासमोर पूजेला बसला. पूजा करत असताना 1 तास 1.5 तास गेला. भक्ती भावना दाटून आली होती. तेवढ्यामध्ये याला तहान लागली. तहान. पूजा आटोपली आणि बायकोला आवाज दिला, पत्नीला आवाज दिला, आता तरी व्यवस्थित बोलावं ना. अजून याच्या डोक्यामधली संस्कृत गेली नव्हती. महाराज बायकोला म्हणतो, अरे बायकोम बायकोम तहानम तहानम लागलीम लागलीम. पत्नी म्हणली जाऊ द्या, उतरल भूत. ती बिचारी पाणी आणायला गेली. ज्याचे डोळे उघडले, याने शेजारी लोटा बघितला. लोटा तांब्या तो भरलेला दिसला. त्याला असं वाटलं माझ्या पत्नीनेच पाणी आणलं काय की. त्याने तो लोटा घेतला, तो तांब्या घेतला, गटागटा पिऊ लागला. ते पाणी त्याला खारट लागलं. त्याला एवढा राग आला आणि तो बायकोवरती ओरडला, हे बायकोम बायकोम पाणीम पाणीम खारडम खारडम. आता ती विचार करते, याला जर आता उत्तर नाही द्यावं तर हे आयुष्यभर माझ्याशी असंच बोलते. तिने तिथनं उत्तर दिलं, अरे धसकटम पाणी खरकटम किम पीतम. विठ्ठला 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 विठ्ठला. संस्कृत एवढी सोपी आहे का? बिलकुल नाही. तसं तो म्हणायचं हतवय ताना तथा हिना. गुरुजी म्हणले, मूर्खा जा दिवसभर त्याला रटून आण. रटून त्याची प्रॅक्टिस कर. बार बार ते म्हण, तेव्हा मुखामध्ये बसेल. त्याने दिवसभर प्रॅक्टिस केली. हतवय ताना तथा हिना, हतवय ताना तथा हिना, हतवय ताना तथा हिना, हतवय ताना तथा हिना. जिथे जाईल तिथे हतवय ताना. वेड पाहिजे. वेड वेड पाहिजे. नंदू महाराजाला वेड होतं लहानपणापासून, आठवतं मला. वेड पाहिजे. आमच्या सचिन महाराजाला वेड आहे गोशाळेचं, गाईचं. सर्वस्व सोडेल पण गाईंना सोडणार नाही, हा भाव पाहिजे. तसं तो मनामध्ये विमला, हतवय ताना तथा हिना, हतवय ताना तथा हिना, हतवय ताना तथा हिना. झालं पाठ. गुरुजीकडे पळत झाला, गुरुजी झालं पाठ. गुरुजी म्हणले झालं पाठ? हो गुरुजी झालं पाठ. मन गुरुजी समोर जसाही बोलू लागला. आता म्हणायला पाहिजे ना, दिवसभर बरोबर म्हणत होता हतवय ताना तथा हिना. गुरुजी समोर आला आणि पटकन म्हणून गेला, हात पाय ताणले तरी बी गुरुजी येईना. गुरुजी म्हणले, आता तुझे नाही, तुला शिकवू शिकवू माझे हात पाय ताणले, आता काय तुला शिकवू. विठ्ठल हो. संस्कृत एवढी सोपी नाही माय बाप. व्यास महाराज एखादा असा श्लोक गायचे. बुद्धीची देवता असणारे गणेशजी सुद्धा विचार करत होते. त्या विचारामध्ये व्यास महाराजांना तेवढा विराम मिळत होता. पण व्यास महाराजांचे डोळे बंद होते. गणपती बाप्पा लिहितात, व्यास महाराज बोलतात. गणपती बाप्पा लिहितात, व्यास महाराज बोलतात. एवढा मोठा ग्रंथ 10 दिवस होतात. 10 दिवसानंतर 10 दिवस पूर्ण होतात. ते काय आपल्यासारखं नाही 2 तास कीर्तनामध्ये बसले, बरं वाटलं तर बसले, असं तसं दिसलं तर तंबाखूला चुना लावत तिकडेच फुटले, असं नव्हतं. 24 तास भगवान व्यासजी बोलत होते, गणेशजी लिहित होते. भारतातील पहिलं गाव बघितलं असेल तर माना गाव. बद्रीनाथपासनं अगदी 3 किलोमीटरवरती माना गाव आहे. माना गावला व्यास गुफा आहे आणि गणेशजींची गुफा आहे. व्यास गुफेसमोर म्हणजे वरती तो पहाड डोंगर आहे ना, तुम्हाला त्या डोंगराकडे जर बघितलं ना, असं वाटेल कुठल्या तरी ग्रंथाची पानं आहेत, पन्ने आहेत. तिथेच अलखनंदा मातेच्या किनारी व्यास महाराजांचा आश्रम. तिथेच बसून व्यास महाराज गणेशजींना महाभारत सांगतात आणि गणपती बाप्पा लिहितात. 10 दिवस पूर्ण होतात. व्यास महाराज डोळे उघडतात. डोळे उघडून गणरायाकडे पाहतात. गणपती बाप्पाच्या अंगाला स्पर्श करतात तर गणरायाचं शरीर हे तप्त झालेलं आहे. एवढं अंग गरम झालं. व्यास महाराज आपल्या वाणीला विराम देतात आणि म्हणतात, बाप्पा, हे गणराया, हे गणेशजी, हे गणपती बाप्पा, एवढं तुमचं अंग तप्त झालं? थांबा आता. हात धरतात, उठवतात, अलकनंदा मातेच्या पात्रामध्ये जातात आणि ते बर्फाचं बर्फेली ते पाणी, थंडगार पाणी पाण्यामध्ये नेतात
आणि गणपती बाप्पाला त्या पाण्यामध्ये बुडवतात, स्नान करवतात आणि तप्त झालेलं गणरायाचं शरीर थंड होतं. म्हणून त्या तप्त झालेल्या शरीराला थंड करण्यासाठी गणेश विसर्जन. विठ्ठल त्यावेळेस व्यास महाराजांनी 10 दिवस भगवान गणेशजी महाभारतासारखा ग्रंथ लिहितात. शरीर तप्त होतं, ते शरीर शांत व्हावं म्हणून पाण्यामध्ये बुडवतात, थंड पाण्यामध्ये बुडवतात, थंड शरीर करतात. आज खऱ्या अर्थाने गरज आहे. एक वाक्य बोलेल. जगाच्या पाठीवर कुठेही जा, फक्त मनामध्ये विष पेरलं जातं. जगाच्या पाठीवर कुठेही जा मायबाप, फक्त आमच्या मनामध्ये विष पेरलं जातं. अरे आमच्या कल्याणाचं साधन जगाच्या पाठीवरती एकमेव उरलं, ते म्हणजे माझ्या भगवंताचं हरिनाम संकीर्तन. ज्याचा दिवस फ्रेश जावा असं वाटत असेल, ऐका, ज्याचा संपूर्ण दिवस फ्रेश जावा असं वाटत असेल, त्याने सकाळी सकाळी सन मराठी या चॅनलला ओपन करा आणि सन मराठी चॅनलवरची दररोज कीर्तन ऐका. नक्कीच आपला दिवस फ्रेश गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल.